ही बहीण आमची लय लांब राहती. हा लय खूप दिवस झाले भेटायला आम्हाला, पण या सवळ्यामुळे आम्ही तिघी जणी एकत्र आलो. त्रिगणी संगम घडल्याने झाले. एक तर बहिणीची भेट, कथा आणि भाविकाची, हे 3 संगम घडले तर कुंभमेळ्यासारखं. छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क या ठिकाणी गेल्या 4 दिवसांपासून शिवमहापुराण कथेचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. पंडित राघवजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. माजी उपमहापौर विजय अवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 लाख भाविक या ठिकाणी या सोहळ्याचा, या कथेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. काही भाविक महिला आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया. कसा आनंद आहे किंवा त्यांचा काय अनुभव आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मावशी, कुठून आलात तुम्ही आणि काय नाव तुमचं? मी मुकुंदवाडीहून राहतो. बरं. मावशी, असा भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय, काय भावना आहेत? खूप छान. बरं. खतं विजय अवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काय शुभेच्छा देणार त्यांना? शुभेच्छा देणारी मनापासून सनी. बरं. मावशी, काय नाव तुमचं? रुक्मिणी प्रल्हाद पांचाळ. बरं. आम्ही लातूर जिल्ह्यातून आलेला. लातूर. बरं. एवढ्या दूरून तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहेत, आनंद भोगण्याकरता, सुख, मनाला शांती. काही इथं काही सगळे भाविक लोक याचा आनंद पाहून खूप आनंद झाला. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोज 1 ते 1.5 लाख भाविक या ठिकाणी येत आहेत, कथेचा आनंद घेत आहे. खूप आनंद, त्यांच्या आनंदामध्येच आपण आनंद. आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना खूप खूप धन्यवाद. एवढा आनंद सोहळा त्यांच्यामुळे आम्हाला भेटला पाहायला. मावशी, काय नाव तुमचं आणि कुठून आलात तुम्ही? नाव का? इंदुबाई. मी शिल्लोड तालुक्यातून. पानवडत गाव आहे आमच्यावालं. काय ते भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय? देवाच्या कृपेने आम्हाला इथे पाहायला मिळालं. सगळ्याला आम्ही तिघी बहिणी त्याच्यामुळे भेटलो. ही बहीण आमची लय लांब राहती. हा लय खूप दिवस झाले भेटायला आम्हाला, पण या सवळ्यामुळे आम्ही तिघी जणी एकत्र आलो. मी सांगितलं तिला, आता आपल्याला इथे कथेला जायचंय, संभाजीनगरला महाराजांची कथा आहे आणि आपण कथेला जाऊ. 7 दिवस इथंच राहू. आता 2 वर्ष तिघी बहिणी आहेत. 2 वर्ष झाले तिला आलीच नाही ती, कारण कथेमुळे आमची भेट झाली. हो. 2 वर्षानंतर तुमच्या बहिणीची तुमची या कथेमुळे भेट झालेली आहे, काय भावना? त्रिगणी संगम घडल्याने झाले. एक तर बहिणीची भेट, कथा आणि भाविकाची, हे 3 संगम घडले तर कुंभमेळ्यासारखं. महाकुंभच म्हणायचं सर्वांनी. सगळ्याला महाकुंभ घडून आला. प्रयागराज नंतर आता छत्रपती संभाजीनगर मध्ये कुंभमेळा होतोय. प्रयागराज, महाकुंभ, सगळे एकत्र झालो आपण. याचे खूप खूप धन्यवाद. दोन्ही हाताने अशाच मेळ होत राहावं, ईश्वर चरणी प्रार्थना. दुरून महिला या ठिकाणी आलेल्या आहे आणि या तिघी बहिणी आहेत. त्यांचं म्हणणं आहे त्यांची एक बहीण जी आहे ती फार दूर असते, त्याच्यामुळे आमची लवकर भेट होत नाही. मात्र या कथेमुळं आमच्या तिघही बहिणींची भेट झाली आणि या ठिकाणी ते मुकामीच या ठिकाणी पुढचे 7 दिवस असणार आहेत. कॅमेरामन यश पवार सोबत मी निर्गोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.